सर्वप्रथम आपण सर्वजण अध्यक्ष भाषणासाठी थांबलात म्हणून तुमचे आभार। आपले लोकनेते अप्पा हितेंद्रजी ठाकूर, आपले नवनिर्वाचित महापौर फजीवजी पाटील, उपमहापौर मार्शलजी लोपिस, आपल्या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर अम्ब्रोस फर्नांडिस, तसेच आपल्या निर्मल डिनरीचे डीन फादर जॉनी निग्रेल, उपस्थित सर्व फादर्स सिस्टर्स, तसेच व्यासपीठावरील बँकेचे संचालक सॅबी डायस, आमचे मित्र एलिस सर आणि आयुष म्हात्रे यांचे कुटुंबीय, आपणा सर्वांस आजच्या या कार्यक्रमासाठी मी धन्यवाद देतो। कारण मला वाटतं की अशा प्रकारचा सत्कार सोहळा हा वसईच्याच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये लिहिला गेला जाईल असा हा सत्कार सोहळा आहे, जिथे दोन आपले महापौर आणि उपमहापौर उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार एक धर्मप्रांताचे मेंढपाळ करत आहेत आणि त्यासाठी आपले लोकनेते देखील उपस्थित आहेत। आणि म्हणून असा कार्यक्रम घडवून आणणाऱ्या सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सुंदर असा कार्यक्रम तुम्ही शिस्तबद्ध असा कार्यक्रम घडवून आणलेला आहे, त्याबद्दल खास धन्यवाद। अगदी सुरुवातीला आपले जे महापौर आहेत त्यांच्याविषयी बोलताना मला आनंद आहे, कारण आमची तशी ओळख जास्त नसली तरी कमी नाही। आगाशीला असताना आमचा जसा परिचय झाला होता आणि अलीकडेच 3 महिन्या अगोदर आपल्या म्युन्सिपालिटीचे जे कमिशनर यांना भेटण्यासाठी म्हणजे क्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी मी गेलेलो असताना त्यांच्याबरोबर अजूजी पाटील बसले होते आणि ते माझी ओळख कमिशनरना करून देत होते की हे आमचे बिशप आणि माझ्याविषयी बोलत होते। तेव्हा कमिशनर अगदी आव वाचून माझ्याकडे बघायला लागले आणि मला म्हणतात, ते तुम्हाला इतक्या जवळून ओळखतात, तर खरोखरच एक उत्तम प्रशासक आणि लोकांमध्ये मिसळणारे आणि लोकांचे प्रश्न जाणून घेणारे असे आपल्याला एक अनुभवी आणि उत्तम प्रशासक हे महापौर लाभलेले आहेत। म्हणून आपण देवाचे आभार मानूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि अभिनंदन अजितजी पाटील। मार्शल विषयी काय म्हणावं, 33 वर्ष अगोदर मी ब्रदर म्हणून नानबाटला काम करत होतो, कार्य अनुभव होतो, तेव्हा मार्शल माझ्याकडे आला होता, मला फादर व्हायचं आहे आणि मग मी त्याच्याबरोबर बोलताना त्याने एक गोष्ट मला सांगितली की मला लोकांची सेवा करायची आहे आणि त्यासाठी मला फादर व्हायचं आहे। मार्शल फादर झाला नाही, पण लोकांची सेवा करण्याचं त्याने सोडलं नाही। नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आणि त्यानंतरचे जे 5.5 वर्ष कार्यासाठी त्याने जे झोकून घेतलं, त्यावेळेला योगायोगाने मी नंदाखाल येथे प्रमुख धर्मगुरू होतो आणि कोणत्याही प्रसंगामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये मार्शलला वारंवार आम्ही भेटत असो। आम्ही गावामध्ये रस्त्यावर किंवा कार्यक्रमामध्ये सतत एकत्रितपणे भेटत होतो आणि त्यांना जी कार्य करण्याची सेवा करण्याची तळमळ आहे ही अगदी अंतःकरणापासून आहे आणि त्यांचा जो शिक्षकी पेशा आहे म्हणजे ज्ञानदानाचं जे त्यांचं कार्य आहे त्या कार्याशी ते सुसंगत आहेत आणि अशा प्रकारचं सेवाभावी व्रत घेतलेलं नेतृत्व जणू काही उपमहापौर म्हणून आपल्याला लाभलेलं आहे। म्हणून आपण देवाचे आभार मानूया। कॉंग्रॅच्युलेशन्स मार्शल। आजचे आपले तिसरे सत्कार मूर्ती आहेत अंडर 19चे कॅप्टन आयुष म्हात्रे। क्रिकेटचा मला देखील फार वेळ आहे
आणि हा फायनल मी बँगलोरला बघितला. आणि आयुष म्हात्रे जेव्हा खेळायला आला आणि ज्या पद्धतीने त्याने ठोकायला सुरुवात केली, त्यांनी आणि त्याच्याबरोबर जो पार्टनर होता त्यांनी जी फाउंडेशन दिलं पहिल्या 15 ओव्हरमध्ये 20 ओव्हरमध्ये, त्याच्यावर भारताने 350 अधिक स्कोर केला. परंतु या जोडीने जो फाउंडेशन दिला तो प्रत्येक बॉल मी बघत होता. इतकं माझं क्रिकेटशी नातं आहे. कारण मी पण अंडर 19 कॅप्टन वर्त कॉलेजला केलेलं होतं. आणि त्याची जी बॅटिंग पद्धत होती ती सगळी पाहत असताना मला निश्चित वाटत होतं की हा मॅच आपण नक्कीच काढणार, आणि तो आपण काढला. त्यावेळेला मला आठवण झाली की विराट कोहलीने देखील अंडर 19 इंडियाला कप आणून दिलं होतं, आणि आयुष म्हात्रे विल बी द नेक्स्ट विराट कोहली ऑफ इंडिया. तो खेळायला पण वंडावून येतो आणि त्याच पद्धतीने खेळतो, जबाबदारीने खेळतो, बॉल अचूक वेधून खेळतो. तर आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. निश्चितच कधीतरी आपण भेटू. वसई विरार शहर महानगरपालिका. अप्पासाहेब लहानपणी मोठा घास देतो. आपल्याला वसई विरार महानगरपालिका स्मार्ट सिटी करायची आहे. आणि ही स्मार्ट सिटी करत असताना ज्याप्रमाणे आपल्या अगोदरच्या सर्व नेत्यांनी किंवा वक्त्यांनी सांगितलेलं आहे ते मी पुन्हा एकदा सांगत नाही. ती सगळी कार्य आपल्याला करायची आहे. परंतु अप्पांनी जो एक मुद्दा सांगितला की ह्या भूमीला वसई विरार महानगरपालिकेतील जी लोकांची अध्यात्म आहे ते म्हणजे आदरभाव आणि सांघिक भाव. आणि हा जो आदरभाव आणि सांघिक भाव आपण आजपर्यंत शतकोनशतकं जोपासलेला आहे तो याही पुढे आपल्याला कसा करता येईल, आणि केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर देशापुरता देखील एक कसा आदर्श आपल्याला निर्माण करता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी आपली पावलं असणार आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण एकत्रितपणे कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या कार्यपद्धतीमध्ये आपण वाढलो पाहिजे. पोप फ्रान्सिस यांनी जगाला सिनडल म्हणजे सहभागितेची ख्रिस्त सभा अशी एक फार सुंदर अशी शिकवण दिली आहे. म्हणजेच सर्वांना एकत्रित घेऊन, सर्वांबरोबर, सर्वांचा विचार अनुभव घेऊन आपल्याला कार्य करायचं आहे. आणि मला वाटतं तुम्ही ते चालू केलेलं आहे ते आपल्याला आता पुढे जोमाने न्यायचं आहे. आणि त्यासाठी आमचं सहकार्य, आमचं पाठिंबा आणि आमचं प्रोत्साहन तुमच्या बरोबर आहे. हे सर्व सांगत असताना आपल्याला वसई विरार हे फक्त खालून बघायचं नाही तर आपल्याला ड्रोनने देखील बघावं लागणार आहे. आणि ड्रोनने बघत असताना मला सांगायचं आहे की वी नीड टू सी वसई फ्रॉम ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. जगाच्या दृष्टिकोनातून वसई आपल्याला पाहायची आहे. आणि मुंबई महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्याला जे महत्त्व प्राप्त होत आहे त्या महत्त्वाचं उद्दिष्ट लक्षात ठेवून आपल्याला वसईमध्ये, वसई विरार महानगरपालिकेमध्ये आपले जे तरुण आज चांगले उच्च शिक्षित झालेले आहेत आणि उच्च शिक्षित होत आहेत, परंतु चांगल्या नोकरी अभावी त्यांना मायग्रेशन म्हणजेच परदेशात पलायन करावं लागतं, ते थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वसई हाऊ इट कॅन बी डिजिटल हब म्हणजेच वसईतल्या या उच्च शिक्षित लोकांना वसईमध्ये चांगल्यात चांगले दर्जेदार नोकऱ्या कशा प्राप्त करून घेता येतील, त्यासाठी वसई कॅन बी मिनी सिंगापूर अशा प्रकारचं एक स्वप्न आपण पाहायला शिकलं पाहिजेत. आणि ते कृतीत उतरविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत किंवा त्यासाठी लागणारं सहकार्य देखील आम्ही करण्यासाठी तयार आहोत. म्हणजेच आपल्या युवकांना, आपल्या मुलांना आपल्याकडे त्याच पद्धतीचे जॉब्स उपलब्ध होतील आणि ते आपल्या बरोबर राहतील. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आम्हाला खूप हृदयापासून वाटतो तो म्हणजे आपल्या वसईचा किल्ला.
आपल्या वसईचा किल्ला आमच्या श्रद्धेचा पाळणा आहे आणि या वसईच्या किल्ल्यामध्ये आमचे 7 चर्चीज आहेत. ते 7ही चर्चीची अवस्था फार दुर्दैवी झाली आहे. तिथे गेल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. हे सगळेच आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये असल्या कारणाने ASI आम्हाला सुपूर्द करतील असं वाटत नाही, परंतु त्यामधलं एक तरी चर्च हे आम्हाला श्रद्धेसाठी प्राप्त करून मिळावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ते आम्ही श्रद्धेसाठी मागत असताना आमच्यासाठी मागत नाही, तर वसईच्या नकाशामध्ये किंवा भारताच्या नकाशामध्ये ते एक पर्यटनाचं स्थळ व्हावं. म्हणजेच वसईच्या या डॉटमध्ये या नकाशामध्ये लोक जेव्हा वसईला येतील बाहेरून तेव्हा तिथे येतील आणि एक श्रद्धेचा जो अनुभव आहे किंवा श्रद्धेचा जो मूळ आहे त्या श्रद्धेमध्ये त्यांना खूप अनुभव चांगला येऊ शकतो. त्या अनुषंगाने ते सुसज्ज करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुन्हा एकदा आर्किओलॉजिकल सगळे नियम आहेत ते पाळून आम्ही त्यासाठी तुमच्याकडे विनंती करतो की आम्हाला तशा प्रकारची सुविधा प्राप्त करून द्यावी. कारण सांगायचं म्हणजे आत्ताच कालच तुम्ही जर पेपर बघितलं असेल तर आम्ही आमचं कथिद्रल हे इतकं सुंदररित्या सगळे नियम आर्किओलॉजिकलचे लक्षात ठेवून चांगलं सुसज्ज केलं की युनेस्कोने त्याची नोंद घेऊन त्याचा आपल्याला पारितोषिक दिलं आहे. म्हणजे वसई विरार महानगरपालिकेसाठी एक अभिमानाची बाब ठरलेली आहे. तर अशा प्रकारे हा श्रद्धेचा जो आमचा पाळणा आहे तो पाळणा आम्हाला जोपासायचा आहे. त्यासाठी आम्हाला तुमची गरज लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट ज्याच्याविषयी उल्लेख झाला पण मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की आपल्याला आपले जे हॉस्पिटल्स आहेत ते अधिक सुसज्ज किंवा एक सुंदर असा दर्जेदार हॉस्पिटल ज्याविषयी तुम्ही बोलले की 400 बेडचं हॉस्पिटल आपल्याला अभिप्रेत आहे ते लवकरात लवकर व्हावं. म्हणजेच आपल्या या लोकांच्या सुविधा आहेत गरजा आहेत त्या प्राप्त चांगल्या होतील आणि त्यालाच जोडून आपल्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज हे देखील आपल्याला कसं करता येईल त्यासाठी आपले प्रयत्न असतील तर आम्ही तुमच्यासाठी सहकार्य करण्याचा आहोत आणि आपला पाठिंबा देत आहोत. आता हा कार्यक्रम घडून आणत असताना मला अप्पा सांगतात त्याप्रमाणे राजकारणाशी आमचा काही तसा संबंध नाही, पण तरी सुद्धा तुम्ही मला अध्यक्ष म्हणून बसवलं आणि मी लहानपणी मोठे सत्कार केलेले आहे असं मला वाटतं. तर आयोजकांचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि नव्याने निवडून आलेले आपले महापौर उपमहापौर सर्व नगरसेवक यांना सांगू इच्छितो आमच्या प्रार्थना आमचे आशीर्वाद आणि आमचं सहकार्य तुमच्या बरोबर आहोत. गो अहेड, गॉड ब्लेस यू. वसई विरार महानगरपालिका स्मार्ट सिटी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.